साहेब बायको तहसीलदार असावी वाळूचं टिपर असावं. नाही कळलं का तुम्हाला? कळतं त्या भाषेत. बायको तहसीलदार असावी वाळूचं टिपर असावं. काही टेन्शन घेण्याचं काम आहे का? तसं महाराज म्हणले ती मुक्ती आमची नवरी आहे म्हणून आम्हाला मुक्ती नको. मग धन घ्या, धन सुद्धा नको, पैसा सुद्धा नको. मग द्यायचा असेल तर संत संग देई सदा. मला सदा संताची संगत घडावी. मग भगवंत म्हणले तुकोबाराय ह्या सर्व गोष्टी, आवाज थोडा कमी करा. भगवंत म्हणले तुकोबाराय ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. महाराज म्हणले तुका म्हणे गर्भवासी बोला सुखे घालावे आम्हासी. सुखाने आम्हाला गर्भवासात घाल ना देवा. ऐका आता, गर्भवासानं सुखानं हे पटण्यासारखं आहे का भाऊ? काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे मांडावे. महाराज म्हणले गर्भवासातून सुटण्यासाठी विनंती करतात. हा, एक वेळ करी या दुःखावे गळे, एक वेळ करी या दुःखावे गळे, एक वेळ करी या दुःखापासून एकदा वेगळं करा. कधी कधी ऐका, कधी कधी गर्भवासातून सुटण्यासाठी देवाला विनंती करतात की या दुःखातून मला वेगळं करा. आणि कधी कधी म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा. कधी जन्म घेण्याचा आग्रह धरतात तर कधी जन्म घेण्यापासून मुक्त होण्याचा आग्रह धरतात. मग असं कसं काय? ऐका, गर्भवासामध्ये दुःख आहे पण कुणाला? महाराज म्हणले ज्याच्या मुखामध्ये नाम नाही त्याला. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. भगवंताचं नाम हृदयात असेल तर दुःख होण्याचं काही कारण नाही. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. आपण एखाद्या माणसाला जर मारून टाकलं तर आपल्याला कशाची शिक्षा होईल? बोला ना, बोला. फाशीची शिक्षा. आता सध्या महाराष्ट्र कशाची मागणी करतो? बरोबर आहे ना, महाराष्ट्र फाशीच्या शिक्षेची मागणी करतोय ना. कशाची शिक्षा वाती? फाशीची शिक्षा. माझं उदाहरण लक्षपूर्वक आहे का? आपण एखाद्या माणसाला मारलं तर आपल्याला फाशीची शिक्षा आहे. मग फाशी देण्यासाठी मशीन असतं का माणूस असतो? बोला, माणूस. फाशी देण्यासाठी माणूस आहे.
आपण एखाद्या माणसाला मारलं तर आपल्याला फाशीची शिक्षा आहे. फाशी देणारा रोज माणसं मारतो, त्याला पगार आहे. माणूस मारल्याची शिक्षा जर संविधानात एकच असेल, बरोबर आहे ना, कायद्याच्या नियमाप्रमाणे, आम्ही माणूस मारला तर आम्हाला फाशीची शिक्षा आहे ना. मग फाशी देणाऱ्या जनावर थोडी मारलं, माणूसच मारला ना. हे काय पुराणातलं नाही, हे काय थोतांड नाही, ही आजची रियालिटी आहे. एका संविधानानं चालणाऱ्या देशामध्ये असे वेगळे वेगळे बोडके साहेब न्याय का असावे, बरोबर आहे ना. माणूस मारल्याची शिक्षा जर फाशी आहे तर त्याने माणूस मारला, त्याला पगार काय? त्याचं उदाहरण सांगतो आहे का. आपण माणूस मारला सरकारच्या इच्छेविरोधात आणि आपल्या मनाप्रमाणे, आणि त्याने माणूस मारला सरकारच्या इच्छेमुळं आणि त्याचं काम म्हणून. त्याच्या इच्छेनं जर असेल तर त्याची पगार असते, आणि आपल्या इच्छेनं त्यांच्या विरोधात असेल तर त्याची सजा असते. तसं देवा, आम्ही जे चाललेलो आहे ते तुझ्या इच्छेने चाललेलो आहे. सरकारच्या इच्छेवरून जर आम्ही गर्भवासात येत असेल तर आम्हाला सुखानं गर्भवासात घातलं पाहिजे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे, सुखाने आम्हाला गर्भवासात घाल देवा, असा एक अर्थ घ्या. किंवा दुसरा अर्थ असा घ्या, पुढं जर मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस आनंदानं सहन करायला तयार होत असतो. माया हो, बोला. चोरी होणं चांगलं का वाईट? बोला ना. महिला मंडळ, तुमचा 5वा हप्ता पडला नाही का अजून? तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का बसलात बुवा? हां, अहो तुम्हाला बिळा शाळेचं तोंड पाहण्याची पगार सुरू झाली. काय पुण्यवान आहात तुम्ही, पोरं मरायला लागले अभ्यास करू करू महाराज. हां, यानं अहो या नुसत्या अंगठ्यावर 1,500 आणायला द्या, बरोबर आहे ना. टेन्शन घेऊन काय बसलात? बोला माया. चोरी होणं चांगलं का वाईट? वाईट. आता चोरी चांगली कशी असते तुमच्या समोर आणून देतो. एका चोरानं एका घरून चोरी केली, तिथून त्याला 10,000 रुपये मिळाले. पहिल्या घरून चोरी केली विठ्ठल महाराज, 10,000 रुपये मिळाले. 10,000 समाधान झालं नाही, मग त्यानं दुसरं घर फोडलं, दुसऱ्या घरून त्याला 5,000 रुपये मिळाले. पहिल्या घरून किती मिळाले? 10, आणि दुसऱ्या घरून 5. असं बोलत चला, आपण मास्तर सारखं विद्यार्थ्यासारखं बोललं तर हे माझं बोलणं तुम्हाला लवकर कळेल. हां, पहिल्या घरून मिळाले 10, दुसऱ्या घरून मिळाले 5. पण ते दुसरं घर फोडताना त्या घरातल्या माणसाला जाग आली, आणि या चोराला कळलं कोणीतरी जागा झालं, म्हणजे जेवढ्या लवकर पळता येईल तेवढ्या लवकर तिथून ते पळून गेलं. आता हा माणूस उठला, पाहतो तर काय, रात्रीच 5,000 रुपये घरात कपाटात आणून ठेवले होते, आणि चोरानं कपाट तोडलं आणि चोर घेऊन गेला. रडत बसला, आता काय करावं. तेवढ्यात एका गाठोड्याकडे लक्ष गेलं. कशाचं गाठोड आहे म्हणून पाहावं, झालं असं, चोरानं मागच्या घरून आणलेलं 10,000चं गाठोडं गडबडीत तिथं विसरलं आणि 5 घेऊन पळून गेला. आता चोरी होणं चांगलं का वाईट? बोला ना. गेले किती? 1,000, 5, आणि मिळाले किती? फायदा कितीचा? रोज हो द्या ना. एका चोरी माग जर 5,000चा फायदा असेल तर चांगली आहे ना चोरी. चोरी सुद्धा चांगली आहे, लक्षात ठेवा. चोरी सुद्धा चांगली आहे महाराज. तसं गर्भवासाचं दुःख जर मानलं तर 9 महिने 9 दिवसाचं, पण आयुष्यभर जर तुझं भजन करायला मिळत असेल ना तर तेवढं मी आनंदानं सहन करायला तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास, सुखाने आम्हाला गर्भवासात घाल देवा. काहींच्या पदरात आमदार होऊन सुद्धा एवढं प्रेम नाही. तुम्ही न आमदार असताना सुद्धा लोकांच्या मनातले आमदारच आहात महाराज. सुखानं मी सहन करायला तयार आहे. एवढं प्रेम जर मिळत असेल तर मला त्या पदाची गरज काय? अरे पद म्हणजे काय? पद म्हणजे जनतेचं प्रेम, दुसरं काय? काही माणसाचं पद म्हणजे जनतेचं प्रेम आहे. आणि हे बघा, हे पद येतील जातील, पण जनतेच्या मनातलं पद कधीच जात नाही महाराज. हे अटळ आहे, नाढळ आहे. हे फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. मग तुम्हाला मानणारा समाज पदाचा नाही साहेब, तुमच्यावर अंतःकरणातून प्रेम करणार आहे. विठाला विठाला तेवढं दुःख मग सहन करायला तयार आहे. काही नाही, सुखाने आम्हाला त्या गर्भवासात घाल देवा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे
आम्हासी. लक्ष देऊन ऐका. गुण गायीन आवडी हेची माझी, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. वारकरी संप्रदायाचा सप्ताह म्हणलं की त्याला आजच्या दिवशी मागणीपर प्रकरणातला अभंग असावा, संप्रदायाचा असा एक दंडक आहे. आपण देवाकडे काही मागणं बरोबर आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आपण देवाकडे काही मागावं म्हणजे देवाला आपल्याला काय द्यावं हे कळत नाही असा त्याचा अर्थ होतो. पण देवाला कळत नाही असं तर म्हणता येणार नाही. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची. देवाच्या मंदिरात मागण्यासाठी जायचं नाही. विशेष करून महिला मंडळीला सांगतो देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही. मग जे दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात जायचं असता. पण असं आहे साहब, मंदिर भी एक गजब की जगह है. इधर गरीब बाहर भीख मागते हैं और अमीर अंदर भीख मागते हैं. गरीब माणसं बाहेर भीक मागताना दिसतात आणि श्रीमंत माणसं मूर्तीजवळ जाऊन मागतात. आहे बाहेरचा भिकारी म्हणतो ₹2 द्या, आतला भिकारी म्हणतो 10 लाख द्या. मग खरा भिकारी बाहेरचा का आतला, हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा विषय आहे. बाहेरच्याचं समाधान थोडक्यात आहे. मग देवाच्या मंदिरात मागण्यासाठी जायचं नाही, दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जायचं असतं. बरं, मागायच्या अगोदर समर्पण करावं लागत असतं. वस्तू समर्पण, तत्व समर्पण, क्रिया समर्पण. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पो. पत्रम पुष्पम फलम तोयम, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यति तदहम भक्ती प्रवृत्त अश्नामी प्रयतात्मना. पत्र पुष्प फल तोय जे काय असेल ते भगवंताला समर्पण करताना अंतकरणातला भाव चांगला पाहिजे. समर्पणाशिवाय मागायचा अधिकार मिळत नाही. बोलत चला, ज्यानं महिनाभर काम केलं त्याला महिन्याची पगार मागण्याचा काय आहे अधिकार. जरा जोरात बोला. महिनाभर काम केलं, महिन्याची पगार मागण्याचा काय आहे अधिकार. दिवसभर शेतात काम केलं, दिवसाचा रोजगार मागण्याचा काय आहे अधिकार. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी उमेदवाराला पैसे मागणं मतदारांचा काय आहे अधिकार. धन्यवाद. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. एकट्या मोदीला, सरपंचाला, आमदाराला नाव ठेवून काय करता महाराज. एक बोलू तुम्हाला, आपल्या रक्ताचा माणूस ग्रामपंचायतला निवडून द्यायला जर 50-50 लाखाचा खर्च येत असेल तर आपण किती इमानदार आहे हे त्याचं उदाहरण आहे. आपल्या गावातला आपल्या रक्ताचा माणूस जर ग्रामपंचायतमध्ये सरपंच करायचा असेल, कोणतेही जनरल सगळ्याच गावचा, बरोबर आहे ना, त्याला जर एवढा खर्च येत असेल तर ही आपली इमानदारी आहे का नाही. मग एकट्या राजकारणी लोकांना नाव ठेवून काय फायदा नाही. काय फायदा आहे सांगा. त्या शिंदे साहेबांना मागे एसट्या फुकट केल्या साहेब. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट, आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. वय वाढून घेतली नाही आहे ना. 65चं लगेच 75 केलं. नवरा म्हणे तू मोठी गाव झाली, म्हणे एसटी फुकट झाली मी मोठी झाली. बरोबर आहे ना. आणि यायचा लालपरीचा प्रवास सुरू झाला बा. मग ते कंडक्टर कार्डाकडे पाहतंय, त्या बाईकडे पाहतंय, आणि ती बाई पुन्हा त्याला म्हणते माझ्याकडे काय पाहिला, कार्टाकडे पाय ना. याच्यावर खोटं आहे का. ते अधिकारी येडा आहे, तूच लगेच शहाणा लागून गेला. बरोबर. ते काही बोलत नाही बाबा विचार. आपल्या इकडची भाषा आहे का नाही, कार्टावर पाय कार्टावर आहे का. बस याचा लालपरीचा प्रवास सुरू झाला बा. पण मागच्या महिन्या आता त्यांना काय माहित पुढे एखादी योजना येणार आहे. वय वाढून घेतले दनादन दनादन दनादन. आणि मागच्या 2-3 महिन्यात एक योजना आली, लाडकी बहीण, आणि तिची वय मर्यादा कितीवर 75ची. 65 वर केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले मेले ऐसे केते हरी हरी. जिचा 5वा हप्ता पडला तिच्या तोंडावर आनंद मावना, आणि वय वाढून घेणारी तोंड जोडून घ्यायला लागली. आता कुठूनच दुर्बुंदी सुसली बुंदी. हा विठाला विठाला. साहेब आमच्या गावातल्या एका बाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. नाव सांगत नाही, आमचे लय पाहुणे या गावात. म्हणलं माय 5वा हप्ता आला का. आला म्हणे बाबू. आपल्या इकडची भाषा बोलतो आता आहे जवळ. आला म्हणे बाबू. आणि म्हणलं एसटी ती बी फुकट आहे म्हणे. म्हणलं देवा भाऊची मेवणी एक काय तू.
65 आणि 75 दोन योजनेत कस काय बसशील? 2 आधार कार्ड काढले म्हणे बाबू. एका 65 केलं आणि एका 75 केलं. म्हणलं कुळी कन्या पुत्र होती जे 7वी त्याचा हरिक वाटे. इथून विकासाला सुरुवात आहे. माझं बोलणं कळलं तुम्हाला? इथून विकासाला सुरुवात आहे. महाराज काय करता कोणाला नाव ठेवून? सगळ्या सिस्टमचा विचार केला तर गोलमाल आहे बाई, सब गोलमाल आहे. लक्षात ठेवा. चला मी जास्त तिकडे जाणार नाही, मी काही राजकारणी नाही, मला माझा विषय समजून नाही. समर्पणाशिवाय अधिकार मिळत नाही. बरोबर आहे ना? या विधानसभेच्या टायमाला मी मतदान केंद्रात गेलो आणि माझ्यासमोर एक मतदान केंद्रात त्या EVM मशीन जवळ उभं राहिलं. बराच वेळ उभं राहिलं आणि मी आपला माग उभं. अहो म्हणलं करा ना मतदान, किती वेळ उभं राहता? तो म्हणे करायचं आहे हो. अहो म्हणलं मग करत का नाही? म्हणे रात्री कोणी पाजली त्याचं नावच आठवलं. इथून सुरुवात आहे वा. विठाला समर्पणाशिवाय. हे बघा मतदान आहे ना, ते दानच करा. कुणालाही करा पण ते दान करा. तुम्ही पैसे न घेता मतदान केलं ना, तो माणूस 5 वर्ष तुमच्या ऋणात राहतो. 5 वर्ष बरं का. अरे या लोकांनी मला काहीच त्रास दिला नाही, यांनी मागू द्या मला काम, मी द्यायला तयार आहे. आणि ज्याने पैसे घेऊन मतदान केलं ना, हे आमदार लोक त्याला म्हणतात त्या गावाचं माणसं आहेत म्हणतात, अरे पहिल्याने तात्याचं लिहून घे नाव आहे साहेबाचं. ते उठून गेलं म्हणतात कट कर त्याचं पहिल्याने कट. हे असं 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 आहे. PM म्हणतो साहेब अहो तुम्हीच लिहायला सांगितलं. अरे मूर्खात आहे ना, आपल्याला निवडणुकीच्या टायमाला लय घातलं असं. बरोबर आहे ना? राहत नाही. समर्पण करावं लागेल. समर्पणाशिवाय अधिकार मिळत नाही. साहेबांना बोलता बोलता बोलून गेले, मतदार संघातलं सगळ्यात लाडकं गाव जर कोणतं असेल माझं तर पळसखेड आहे. हे माझं गाव आहे म्हणले. काय म्हणले? हे त्यांचे शब्द आहे, मी काय तोंडाव खोटा कसा बोलल? तसं माघारी बी बोलत नाही म्हणा, पण सांगायला बरोबर आहे का नाही? हे माझंच गाव आहे म्हणले. मग सोपं आहे का असं म्हणले? तुमचं समर्पण तसं आहे. तुमच्या समर्पणामुळे त्यांच्या तोंडातून तुमच्या गावाबद्दल हे शब्द निघाले. महाराज अंतकरणातून प्रेम केलं ना, गिव्ह द रिस्पेक्ट टेक द रिस्पेक्ट. तुम्ही ज्याला जशी वागणूक दिली ना, तो तुम्हाला तशी वागणूक देत असतो. हे बघा लक्षात ठेवा. प्रेम द्यायला शिका, ते यायला वेळ लागत नाही. प्रेम द्यायला शिकलं की यायला वेळ लागत नसतो. म्हणून समर्पण करा. महाराज म्हणले कोण कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा की तरह हम सुलाते नहीं. कौन कहता है भगवान रोते नहीं, राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया. राधा क्या पीड़ा होती है
बार जरा तुम काने सुनकर देखो सावरिया, राधा की रो कहे एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो राधा की रो कहे. एक वेळेस राधाहून प्रेम करायला शिका. देव आपल्यासाठी रडायला सुद्धा तयार. लक्षात येते का? समर्पण पाहिजे ना. साधू संतांच्या जीवनात सर्वस्वाचं समर्पण होतं. ऐका बरं का, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. आमचा देह तुला अर्पण आहे देवा, आणि मागणं काहीच नाही. लक्षात ठेव बरं. अर्पण देह आहे, प्राण आहे, वाणी आहे, सर्वस्व तुला अर्पण आहे, आणि मागायचं काही नाही. कशा काही कार्यकर्ते अशा असतात, फक्त प्रेम करत राहतात आणि मागत आजपर्यंत काही नाही. आणि अशा कार्यकर्त्याला नेता शेवटच्या क्षणाला असं काही देऊन जातो की त्याला माहिती आहे ना, आजपर्यंत मला काही मागितलं नाही, आजपर्यंत हा फक्त प्रामाणिकपणे माझं काम करत राहिला. लक्षात ठेवा बरं का, देव सुद्धा अशाचा विचार करतो. तुका मने जीव भाव देवा पायी, देवनिया काही न मागती, देवनिया काही न मागती. तुका मने जीव भाव देवा पायी, देवनिया काही न मागती, देवनिया काही न मागती. तुका म्हणे जीव, नुसता जीव नाही तर भाव देवापायी, आणि ठेवो निया काही न मागती. आमचा जीव पण तुझ्या पायावर आहे, आमचा भाव पण तुझ्या पायावर आहे, आणि आमचं मागणं काहीच नाही. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिला रोकडे मनोरथ. तुकाराम महाराजांना मागावही देवाची अपेक्षा राहायची. पण कुठं चालली बाई? ओ दाजी गेले भाऊ दाजी. विठाला विठाला. आमचं सर्वस्व तुला अर्पण आहे, आणि मागणं काही नाही. मग महाराज लक्ष द्या, देवाला वाटायचं तुकाराम महाराजांना मला काहीतरी मागावं. महाराज म्हणले, देवा काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत सो. आमच्या वडिलाची रीत मागण्याची नाही. मग तुमच्या वडिलाची रीत मागण्याची नाही तर तुम्ही मागता का? तर काही मागणे हे आम्हा अनुचित, आणि काही मागणे हे आम्हा उचित. काही मागणं अनुचित असतं, काही मागणं उचित असतं. साहेब आमच्या गावाला सभा मंडप नाही, दिला. साहेब आमच्या गावात रोड नाही, दिला. साहेब आमच्या गावात क्रीडांगण नाही, दिलं. साहेब आमच्या गावाला नदी नाही. हे मागणं बी उचित नाही, आणि हे देतो म्हणणं बी उचित नाही. नदी कशी देणार आता सांगा? हे सोपा. उचित मागणं असेल तर दिलं जाईल ना. उचित मागणं असेल तर दिल्या जातं ना, अनुचित मागणं असेल तर नाही म्हणता येतं. उचित आणि अनुचित सांगतो. बोला. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागावी, हा तिचा मागण्याचा काय आहे? अधिकार आहे. आणि नवऱ्याचं देणं काय आहे? कर्तव्य आहे. याच्यापेक्षा पुढचं बोलू. बायको अशी असावी, तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. पण नवरा असा असावा, बायकोला काही मागण्याची वेळच येऊ देऊ नये. बरोबर आहे ना? याला म्हणतात संसार. आपल्या संसारात असं नाही. आपल्या संसारात वर्षभर मजा. नवीन नवीन लग्न झालं की नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं. किती दिवस? वर्ष दीड वर्ष. दीड वर्षात एखादा मुलगा मुलगी झालं की पॅटर्न बदलतं. मग बायकोनं बोलायचं आणि नवऱ्यानं ऐकायचं. आणखी एखादं झालं की दोघांना बोलायचं आणि पळसखेड्यानं ऐकायचं. बस संसाराचं स्वरूपच असं. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. नवीन लग्न झालेलं जर एखाद्या ब्रह्मचार्याने पाहिलं ना, तर त्याला असं वाटतं मी कधी या यज्ञकुंडात उडी मारतो काय माहिती. नवीन लग्न झाल्यावरती हिरवळ फार मस्त असते बरं का. हो, नवीन लग्न झाल्यावरती मजाच वेगळी. ते लाजणं मुरडणं, नसल येत तरी स्टँडर्ड बोलायचे प्रयत्न करणं, की तिच्यावर इम्प्रेशन पडलं पाहिजे बा. बरोबर आहे ना? मग नवीन लग्न झालं की नवरदेवाला या नवरीला विचारा, दादा दिसत नाहीत. ती लगेच सांगणार नाही. लाजणार मुरडणार, पदराला थोड्या अशा पिळ्या घालणार, अंगठ्यानं जमीन उकरणार.
असं नवीन 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 आहे का ना. आणि मग म्हणणार ते ना तिकडं सप्ताहाकडे गेले असतील असं छान सांगते. ह्याला म्हणावं वहिनी दिसत नाही पहिल्याने असता तिकडं मंदिराकडे गेले असन कीर्तनाला. 4-6 महिने झाल्यावर हिला म्हणावं दादा दिसत नाहीत. गेला असन बोंबलत कुठं. असंच असतं गेला असन बोंबलत कुठं. मग ह्याला म्हणावं वहिनी दिसत नाही. तिचा का मालक हे का ती विचारून जाते जे ते बरं आहे महाराज तुम्ही विचारू नाही ना आम्ही सांगू नाही बस. 4-6 महिन्यातच ही टोन बदलून जातो बाबा. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. नवीन नवीन लग्न झालेले जोडपं रस्त्यानं चाललं तरी हाताला हात धरून चालणार. किती दिवस 2-3 महिने. 2-3 महिने झाले की तो 50 फूट पुढं ही 50 फूट माग. ती म्हणते अहो ह्यो म्हणतो बोंबलू नको चाल. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत. लक्ष देऊन आहे का. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागणं उचित आहे पण पेरणीच्या टायमाला नेकलेस मागणं नाही का. वल्ल्या फोकान हाणाय पाहिजे म्हणा. पेरणीच्या टायमाला केलेले दागिने गहाण ठेवावं लागतात आहे का नाही. ही शेतकऱ्याच्या घरची परिस्थिती आहे. साडी मागणं उचित आहे पेरणीला सोनं मागणं अनुचित आहे. बरोबर आहे ना. पेरणीला सोनं मागणं उचित अनुचित सांगतो. पावसाळ्याचे दिवस होते. विठ्ठल महाराज आणि एक बाई स्टेशनरीच्या दुकानावर गेली आणि त्या दुकानदाराला म्हणे दादा छत्री आहे का. दुकानदार म्हणे आहे ना ताई. केवढ्याची आहे. दुकानदार म्हणे 100 रुपयाची आहे. ती बाई म्हणे 100 रुपयाची. दुकानदार म्हणे ताई मी सांगितले आणि तुम्ही दिले असं झालंय का. मी सांगितले तर तुम्ही मागू शकता ना. विनायक भाऊ त्या बाईनं सांगितलं म्हणे 50 रुपयाला द्या. 100 रुपयाची वस्तू 50त मागण्याचं धाडस फक्त ह्या बिचाऱ्या करू शकतात. एवढी हिंमत माणसात नाही बरं का. एवढी हिंमत माणसात नाही महाराज. भाव करावं बाया आहे नाच. बार्गेनिंग करायला बाया 1 नंबर असतात बा. बरं झालं तारका घ्यायला बाया नाहीत. नाही तर महाराज डिझेलवरच मेला असतात. त्याला जेवण खाऊन 100 उरले असते बा. माणसाच्या हातात येते बरं आहे जरा चांगले दिवस आपल्या ते बायाच्या हातात नाही. ते भाव बायानच करावं महाराज. ती म्हणे 50 रुपयाला द्या. दुकानदार म्हणे ताई 100 रुपयाची छत्री 50ला मागता एवढी काही कमाई असते का. हे बघा मला काही तुमच्याकडून कमवण्याची अपेक्षा नाही. 80 रुपयाला मला आली. तुम्ही 80 द्या आणि घेऊन जा. ती म्हणे आता 40ला द्या. ती नेम्यावरच यायची ना. तिला वाटायचं करतंय का मी आता. नेम्यावरच यायची महाराज. दुकानदार म्हणे ताई सकाळी सकाळी आलात बोहणीचं गिऱ्हाईक आहे माघारी लावणं बरोबर नाही म्हणून आलेल्या भावात द्यायला तयार आहे. असं कुठं असतं का. एक काम करा आता मला तुमच्याकडून कमाई पण करायची नाही काहीच नाही पण तुम्हाला माघारी लावायचं नाही. मला दिवसभर नाट लागेल. एक काम करा आता तुमचे 40 राहू द्या माझे 80 राहू द्या. 50 द्या आणि आता घेऊन जा. ती म्हणे आता 25ला द्या. लास्ट आणि बेस्ट असं म्हणतात ना बाया. लास्ट आणि बेस्ट लगे आता. आता काहीच बोलू नका पहा आता लगे. बरोबर आहे का नाही. आता लास्ट आणि बेस्ट लगे द्या आता. द्या आता नाही म्हणू नका द्या. दुकानदार म्हणे ताई 25 बी कशाला देता फुकटच ज्ञान. मग 2 द्या म्हणे दादा. दमलं का आता. मागणं उचित आहे का. विठाला विठाला हे मागणं अनुचित आहे. काही मागणं उचित असतं काही मागणं अनुचित असतं. एका एका वाक्यात दोन्ही व्याख्या सांगतो आहे का. उचित काय आणि अनुचित काय. देवाकडं जाऊन देव सोडून सर्व काही मागणं म्हणजे अनुचित मागणं बरं का भाऊ. देवाकडं जाऊन देव सोडून सर्व मागणं म्हणजे अनुचित मागणं आणि देवाकडं जाऊन देवालाच मागणं म्हणजे उचित मागणं नाही. पांडुरंगाच्या दर्शनाला गेलं तर कान्होपात्रेसारखं व्हावं. एकदा मंदिरात जावं तिथंच समाधी मिळावी. बरोबर आहे. मागणं कळावं. मागच्या वर्षी मुख्यमंत्री शिंदे साहेबासोबत गेवराईच्या एका जोडप्याला पूजेचा बहुमान मिळाला होता. मला आजही आठवते ती गोष्ट. आणि एकदम नऊवारी साडी घातलेली बाई, कपाळाला मोठं कुंकू, डोक्यावर पदर. आणि या मीडियावाल्यानं पूजा झाल्यानंतर त्या माईला विचारलं किती वर्ष झाले वारी करता. सांगितलं बुवा आता 25-30 वर्षे झाली आम्ही वारी करतो. बरोबर बरोबर. मुख्यमंत्र्यासोबत तुम्हाला
पूजेचा मान मिळाला कसं वाटतंय? ते माय म्हणे आनंद वाटतो. आज आम्हाला पूजेचा मान मिळाला, आनंद वाटतो. मग आता पूजा झाली, मागितलं असेल ना पांडुरंगाला काही. खेड्यातली बाई शिकलेली असेल का नाही मला माहीत नाही, शिक्षित होती का नाही मला माहीत नाही, पण सुशिक्षित होती. काही मागितलं का देवाला? त्या मायनं सहज उत्तर दिलं ढोबळ मानानं, बाबा त्याला मागावं म्हणजे आपल्याला एवढं कळतं का? त्याला मागावं मग आपल्याला एवढं कळतं का? नाही पण काही मीडियावाले बोलतच करतात ना, मीडियावाले बोलतं करतात, महाराष्ट्रात आग लावतात. सगळं त्यांच्या हातात आहे महाराज, बरोबर आहे ना? सगळं त्यांच्या हातात आहे. समाजाची अशांतता शांतता न ठेवू देणं हे यांच्याच हातात आहे, बरोबर आहे? मग तेव्हा काहीतरी मागितलं असेल ना देवाला, काही बोलले नाही. मग आजी तुम्हाला विचारतोय, काहीतरी मागितलं असेल ना पांडुरंगाला? बराच वेळ विचारल्यावरती माय म्हणे हा मागितलं ना. मग उत्सुकता निर्माण झाली. न बोलणारी म्हातारीनं नेमकं काय मागितलं असं बाबा? काय मागितलं मग पांडुरंगाला? जसं तुम्ही आता लक्ष देऊन ऐकत होते ना, तसं मी पण ऐकत होतो ती बातमी. काय मागितलं असेल या म्हातारीने? काय मागितलं पांडुरंगाला? माय पूजेचा मान मिळाला, पूजा करायला मिळाली. पांडुरंगाला काय मागितलं? त्या मायनं सांगितलं म्हणे दादा पांडुरंगाला एकच मागितलं बाबा, माझे पाय तेवढे चांगले ठेव म्हणजे दरवर्षी चालत वारीला येता येईल. त्याला म्हणतात उचित मागणं. बस तुझी वारी करता यावी एवढे पाय चांगले ठेव, बाकी मला काही नको, बाकी मला काही नको. याला म्हणतात उचित मागणं. देवाकडं जाऊन देवाला मागावं याला म्हणतात उचित मागणं, आणि देवाकडं जाऊन बाकीचं काही मागणं याला म्हणतात अनुचित मागणं. आणि बराच वेळ झाले देवा तू मागा मागा म्हणायला लागला. तुला द्यायचं असेल तर हेच दे. अभंगाच्या पहिल्या चरणात हेचे दान देगा देवा, 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 हेचे जोरदार क्या बा. दान देगा देवा तुझा विसर न भावा. द्यायचं देवा तर तुला हेच दान दे. लक्ष द्या माझ्याकडे. हा हेची दान देगा देवा. शेजाऱ्याला रोग व्हावा त्यात त्याचा काटा निघावा आणि त्याचा बंगला माझा व्हावा. बोला प्रभुराम चंद्र भगवान. आपण देवाकडे गेल्यावर असंच मागू. देवा माझं चांगलं नाही झालं तर चालेल, पण शेजाऱ्याचं चांगलं होता कामा नाही. आमच्या गावात एका लॉटरी लागली तर त्याचा शेजारी पेढे वाटत होता. बरोबर का भाऊ? लॉटरी एकाला लागली तर शेजारी पेढे वाटत होता. म्हणलं शेजारी असावा तर बोला ना, शेजारी असावा तर असा. अरे म्हणलं कायचे पेढे? म्हणे आपल्या शेजाऱ्याला लॉटरी लागली. आणि म्हणलं आपल्या शेजाऱ्याला लॉटरी लागली तर तू पेढे वाटायला काय? नाही हो म्हणे, त्याला लॉटरी लागलेलं तिकीट हरपलं हे त्याचे पेढे दे. जमलं म्हणलं. दुसऱ्या एक बोलू तुम्हाला, हे वाक्य कुठं तरी लिहून ठेवा.
24 तास आपल्या एक लक्षात ठेवा, स्वतःच्या दुःखानं माणसं जगात जेवढे दुःखी नाहीत ना, तेवढं दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं जास्त सापडतात. दुसऱ्याच्या सुखात दुःखी होणारे माणसं जास्त आहे. अनेक बोलेल ऐका, ज्याला दुसऱ्याच्या सुखामध्ये दुःख मिळतं त्याला जीवनात वेगळं दुःख शोधायची गरज नाही, आणि ज्याला दुसऱ्याच्या सुखात सुख मिळतं त्याला जीवनात वेगळं सुख शोधायची गरज नाही. बरोबर आहे ना? आता एवढे फुलं सगळे रोज अंगावर टाकता तुम्ही महाराज लोकांच्या, हे काय सगळ्याला बरं वाटतं का? खरं सांगा. नाही, अजिबात नाही वाटणार. सगळ्याला हे बरं वाटणार, पण का वाटू नये? अरे करत असतील उत्साहाने पोरं, त्यांचा उत्साह आहे बस. हे काय याच्यात काय आम्हाला हे अंगावर टाकलं म्हणजे काय आम्हाला आठवणार आहे काही, असं थोडंच काही आहे. उत्साह आहे ना, करायला लागले ना पोरं, आपल्याला आनंद वाटला पाहिजे. मी नाही नामदेव महाराजासारखं गोड गाऊ शकत, पण मी वा क्या बात हे म्हणू शकतो ना. बरोबर आहे. मी वा क्या बात हे म्हणून आनंद घेईल ना. आनंद घ्यायला शिका. पॉझिटिव्ह थिंकिंग असावी माणसाची. बरोबर आहे ना. पॉझिटिव्ह विचार माणसाचे असले ना तर माणसाचं बरंचसं दुःख आपोआप कमी होतं. बरं का, आमच्या घरात फरशी आहे हो, पण तुमच्यासारखी नाही. अरे आहे ना, प्राप्त वस्तूचा आनंद घ्या. प्राप्त, आमची गाडी आहे हो, पण तुमच्यासारखी नाही. आमची जमीन आहे हो, पण तुमच्यासारखी नाही. बस याच्यातच माणसं जास्त. जमीन आहे हो आमच्याकडं, पण तुमच्यासारखी वलिताची नाही किंवा काळीची नाही. आहे हो घर, आम्हाला बी घर आहे हो महाराज, पण तुमच्यासारखं नाही. याच दुःखानं माणसं या जगात जास्त दुःखी आहे. लक्षात ठेवा महाराज, दुसऱ्याच्या सुखानं दुःखी होणार हे जग जास्त आहे. पण एक सांगेन मी तुम्हाला, दुसऱ्याच्या सुखात सुख माना. एखाद्यानं चांगलं घर बांधलं, आपल्या मी गेलतो साहेबाच्या घरी त्या दिवशी, छान घर आहे. एखाद्यानं चांगलं घर बांधलं, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं. आपलं काम काय, छान बांधलं हो तुम्ही घर. अहो आज तुमचं घर झालं तर आम्हाला आनंद झाला. तुमचं घर झालं तर आम्हाला आनंद झाला. कौतुक करा, पेढे खा, निघून जा, काम झालं आपलं. कौतुक करा, जेवण करा, निघून जा. कौतुक करत नाही, जेवण करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतं. पीओपीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. अरे तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते, तेवढी कडीची व्यवस्था करून घे, मग ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे काय बोलवलं. आपलं काम काय, त्यानं त्याच्या हिमतीवर घेतली ना, आणि तुम्हाला पेढे खायला बोलवलं त्याच्या आनंदात, हे त्याचे उपकार आहे. पेढे खायला बोलवलं, आपलं काम काय, पेढा खायचा. छान घेतली हो तुम्ही गाडी. आज तुम्ही गाडी घेतली तर आमची हातभर छाती फुगली. आज तुमच्याकडे गाडी आली तर आम्हाला, आता याची गाडी सचिनची मी कधी घेऊन जा, तुम्हाला काम पडली. बरोबर आहे ना. ते म्हणता हे तुमची जे नेत जा काय, मग आला माझ्या गाडीला काही प्रॉब्लेम तर मी तुझी नेऊ शकतो ना. बरोबर आहे, नेऊ शकतो ना तुझी गाडी. आम्ही आजारी पडलो एका दिवशी तर तुमचीच गाडी आमच्या उपयोगाला येणार आहे. कौतुक करा, पेढे खा, निघून जा, काम झालं आपलं. कौतुक करत नाही, पेढे खात नाही, 4 माणसं कोपऱ्यात घेतं आणि चर्चा करतं. हप्त्यावर घेतली असेल. अरे हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर, तुला प्रॉब्लेम काय. देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, त्या पोटात गोळा उठायचं काही काम नाही. विठाला विठाला. दुसऱ्याच्या सुखामध्ये दुःख होणारी माणसं जगात जास्त आहेत. लक्षात घ्या. म्हणून हेची दान देगा देवा, तुझा विसर न. हेची म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होत असते. च म्हणले की पर्याय संपले. लक्ष द्या बरं का. आता मला आज खरंच धावपळे उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन असल्यामुळं मिनिट महत्त्वाचं आहे. लोकांना फोन करणं, लोकांचे फोन उचलणं, पण म्हणलं नाही आपण इथं गेलं पाहिजे. आपण जवळचं गाव, एवढ्या दिवस झाले, मला वाटतं 9 महिने झाले असं नाही, गेल्याच वर्षी फिक्स झाली ना तारीख, वर्ष 12 महिने झाले. बरोबर आहे. आणि म्हणलं असं येळवर नाही म्हणणं बरोबर आहे का. हेची म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होत असते. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एका आईचे 3 पोरं रडायला लागली. आई बाहेरून आली, मोठ्याला म्हणे काय झालं रडायला. तो म्हणे 10 रुपये पाहिजे. देते 10 रुपये, रडू नको. त्याच्यापेक्षा छोटा असते, तुला काय झालं रडायला.
तो म्हणतो बिस्किटचा पुडा पाहिजे, दे बिस्किटचा पुडा, रडू नको. त्याच्यापेक्षा लहान असतं त्याला रागवत नाही. त्याला म्हणते बाळा तुला काय झालेले रडायला, तुला 10 रुपये देऊ का. आई स्वतःहून म्हणते तुला 10 रुपये देऊ का. तो म्हणतो नको. तुला बिस्किटचा पुडा देऊ का. तो म्हणतो नको. तुला खेळायला देऊ का. तो म्हणतो नको. तुला खाऊ देऊ का. तो म्हणतो नको. अरे राजा मग बिस्किट नको, पैसे नको, खाऊ नको, खेळाय नको, मग रडतो का. ते पोरगं म्हणतं आई मला बिस्किट नको, खाऊ नको, खेळाय नको, पैसे नको, फक्त तू मला सोडून कुठंच जाऊ नको. कळलं माझं बोल. आई तू मला सोडून कुठंच जाऊ नको. आणि हेच पोराचे वाक्य तांदळाचा झटका लागल्यावर असायला पाहिजेत. जसं लहानपणी म्हणतं ना आई मला तू सोडून जाऊ नको, तसं लग्न झाल्यावर त्यानं म्हणावं आई मला तू सोडून जाऊ नको. पण हे म्हणण्यासाठी माणूस पुरुष लागत असतो. पुरुषच हे म्हणणार महाराज, दुसरं कोण म्हणणार आहे काय. म्हणलं पाहिजे. जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख मायबापाला कधी असतं माहिती आहे, जेव्हा आपली पोरं आपल्यापासून वेगळी राहतात ना, तो माणूस फक्त मरता येत नाही म्हणून जगत असतो. मरण येत नाही म्हणून जगणं असतं त्याचा. अरे इज्जत असते गावात त्याची. किती मोठे भांडणं होऊ द्या ना, त्याला बोलवलं की ते भांडणं मिटतात. गावात 4 लोक तो आला की उठून बसाय जागा देतात. तो माणूस बैठकीत आला की बैठकीतला आवाज शांत होतो. पण तुमच्या एका चुकीमुळं गावातली लोक त्याला मान वर करू देत नाही. ते जर आलं म्हणणार लोक म्हणतात आहे पोराला नाही सांगता आलं ना, आम्हाला काय सांगायला लागलं. हे दुःख मरणापेक्षा जास्त आहे महाराज, मरणापेक्षा. माझी विनंती आहे तुम्हाला, माझी विनंती आहे. तरुण पोरं कीर्तनाला भरपूर आहे. काहींचे लग्न झाले असतील, काहींचे लग्न होणार आहेत. बरोबर आहे. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे दादा, चुकू द्या मायबापाकडून थोडी काही चूक. तशी तर मायबापाकडून चूक होतच नसते, पण होत असेल कदाचित एखाद्या वेळा आपल्या मनाप्रमाणे, तर आपण लहानपणी काही कमी चुका केल्या नाही. अरे लहानपणी आपण ते जेवत होतो आणि त्यांच्या ताटाजवळ शी केलेली आहे, ही काही लहान चूक आहे. अरे ते झोपलेल्या अंथरुणावर आपण लघवी केलेली आहे, ही काही लहान चूक आहे. बोला. अरे कधी आपला मोबाईल त्यांच्या हातात आला पोराच्या, तर त्यानं भिंतीला फेकून मारून फोडलेला आहे, ही काही लहान चूक आहे. मायबाप अशी चूक नाही करत. मायबापानं कधी लेकराचा मोबाईल नाही फोडला. मायबापानं कधी लेकराच्या ताटाजवळ शी नाही केली. मायबापानं कधी पोराचे पैसे नाही चोरले. काय होत असेल बोलण्यात कमी जास्त एखाद्या वेळ. माझी तळमळीनं विनंती आहे दादा हो, कितीतरी लोक आम्हाला भेटतात महाराज या विषयावर बोलत जा काहीतरी. आहो एवढं केलंय आम्ही याच्यासाठी, काय केलं नाही चला बोला. अरे या महिलांचे एवढे उपवास असतात ना, याच्यातले 90% उपवास लेकराच्या सुखासाठी असतात. 90% महिलांचे उपवास पोराच्या सुखासाठी असतात. आणि तेच जर पोरग त्याच्या सुखासाठी जर मायला सोडत असेल तर हे किती मोठं दुःख आहे. याच्यासारखं दुःख नाही. म्हणून आई मला तू पाहिजे. बायको म्हणत असेल तुमची मला नाही राहायचं तुमच्या आईसोबत, तिला म्हणायचं माफ कर मी तुला सांभाळू नाही शकत. आई म्हणा माफ कर तुला माझ्या आईसोबत राहायचं नसेल ना, तर मला तुझ्यासोबत राहायचं नाही. म्हणता आलं पाहिजे, धाडस झालं पाहिजे हे म्हणण्याचं. आणि माझी विनंती आहे महिलांना सुद्धा, का हे पाप घेता एका पोराला आपल्या मायपासून दूर करण्याचं. अरे दुविधा होती त्या लेकराची. इकडं जिनं जन्म दिला तिचं ऐकावं का जी सर्वस्व आपल्यासाठी सोडून आली तिचं ऐकावं. ऐकावं कुणाचं लक्षात ठेवा. म्हणून विनंती आहे, महिलात सगळे गुण चांगले आहे, पण एवढं एक डोक्यातलं जरा कमी करा. होऊ द्या थोडा दिवस त्रास होईल. ते पोरग म्हणतं आई मला फक्त तू पाहिजे, मला बाकी काही नको. हेची म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होत असते. हेची दान हे बघा सुंदर ते ध्यान. बोला. उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. हेच ध्यान आवडतं आम्हाला, बाकी नाही. लक्ष देऊन ऐका. तुझं हे सुंदर जे रूप आहे ना सावळं, हेच आम्हाला आवडणार आहे. लक्ष देऊन ऐका. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार
शशिकळा लोपलिया रवी शशिकळा लोपलिया सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. महाराज म्हणले बस सुंदर ते ध्यान समचरण दृष्टी विटेवरी तेथे माझे हरी वृत्ती राहो म्हणून म्हणतात. पहिला पहिला नंदाचा नंदन पहिला पहिला नंदाचा नंदन पहिला मन तेने वेदियले मन तेने वेदियले मन. पहिला पहिला नंदाचा नंदन पहिला पहिला नंदाचा नंदन. पाहिलिया वेध लावे आहे ना ते रूप पाहिलेलं आहे ना बस तेच आवडे निरंतर हेची आणि हेची दान देगा देवा. कोणाकडं देवाकडं मागतात. मागाव माणसानं पण कोणाकडं ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ते मागावं. कोणी भज्याच्या दुकानात गेला आणि म्हणला माझ्या पायाची चप्पल द्या. चप्पल आणल ना तो. भज्याच्या दुकानात गेला भजे मिळतील, चप्पलच्या दुकानात गेला चप्पल मिळेल. ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ते मागावं. लक्ष द्या बरं का. मागतात महाराज पण कुणाकडं देवाकडं मागतात. देवाकडं मागावं. एक फकीर एका राजाच्या दरबारात मागाय गेला आहे का बरं का. फार मार्मिक आहे, लक्ष दिलं तर कळेल. एक फकीर एका राजाच्या दरबारात मागायला गेला आणि शिपायांनी त्याला अडवलं. कहाँ जा रहे हो? बोले राजा से कुछ मांगने जा रहा हूँ. फकीर काय म्हणले जो ते अडवणारे जे होते भालदार चोपदार काय जे असतील तिथं त्यांनी सांगितलं किस लिए आए हो, कशासाठी आले? म्हणे राजे जी से कुछ मांगना है हमें. तर त्या बाकीच्यांनी सांगितलं म्हणे राजा अभी नमाज अदा कर रहे हैं. क्या बोलले? राजा अभी नमाज अदा कर रहे हैं. त्यांनी सांगितलं मला जाऊन भेटू तर द्या. ते म्हणले आता ते सध्या भेटू शकत नाही, ते नमाज अदा करत आहे, तुला ते आता भेटू शकत नाही. आणि मग ते फकीर तिथंच उभा राहिला. जरा लक्ष देऊन ऐका. आणि राजाची नमाज अदा करणं झाली की फकीराने विचारलं क्या कर रहे थे आप, काय करत होते? म्हणे काय नाही, या जगाचा जो मालक असेल, कोणी त्याला ईश्वर म्हणल, कोणी अल्लाह म्हणल, त्या अल्लाची दुआ करत होतो. म्हणले त्या अल्लाकडं मी काहीतरी नमाज अदा करत होते. म्हणजे काय? त्याच्याकडं मागत होतो म्हणे मी. काय म्हणले? त्या अल्लाकडं मी काही मागत होतो असं राजांनी सांगितलं. आणि फकीराला विचारलं तुम्ही कशासाठी आले होते? काय नाही म्हणे मी तुमच्याकडं काहीतरी मागायला आलो होतो. म्हणे मग मागा ना. नाही म्हणे आता मला तुमच्याकडे काही मागण्याची इच्छा नाही. म्हणे कसं काय?
अहो मी चुकीच्या माणसाकडे मागतोय म्हणे. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? तुम्ही जर त्या अल्लाकडं मागत असाल तर तुम्ही पण भिकारीचा आहात ना. मी तुम्हाला कशाला मागू, मी त्यालाच मागेल ना. कळलं माझं? ज्याच्याकडे जे आहे त्याच्याकडे ते मागितलं पाहिजे. एक हनुमंतरायाचा भक्त होता साहेब. हनुमंत एक हनुमंत सोडून दुसरं काहीच नाही. एवढा एकनिष्ठ भक्त होता. वार कोणता जरी असला तर अभंग शनिवारचीच म्हणायचा, एवढा एकनिष्ठ भक्त होता. आणि एवढा एकनिष्ठ भक्त असल्यामुळे हनुमंतराय त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले. हनुमंतराय प्रसन्न झाले. म्हणे माग काय मागायचं तुला? ते म्हणे देवा तुम्ही सोडून माझं या जगात दुसरं कोण नाही. म्हणे माझं काय सुखदुःख असेल तर आम्ही फक्त तुला सांगू शकतो. म्हणे देवा दुसरं कोणाला काही सांगू शकत नाही. हनुमंतराय म्हणले वेड्या काय दुःख आहे तुझ्या जीवनात मला सांग, मी तुझं दुःख दूर करतो. लक्ष द्या माझ्याकडे प्लीज, विक्षेप नका करू, लक्ष द्या. हनुमंतराय म्हणले काय दुःख आहे तुला मला सांग. ते म्हणे देवा सगळं काही आलबेल आहे म्हणे, एक दुःख माझ्या जीवनात आहे. अरे म्हणे कोणतं सांग तर. माझं लग्न तेवढं होत नाही, तेवढं तुम्ही करून द्या म्हणे. आणि या दुःखानं बरेचसे दुःखी आहेत सध्या, बरोबर आहे ना? या दुःखानं बरेचसे माणसं सध्या दुःखी आहेत ना. हो पहिल्यानं असं म्हणायचे साहेब चांगली बायको मिळायला काय लागतं? नशीब. आता बायको मिळणं हेच नशीब झालंय. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे? म्हणे फक्त जिवंत, बाकी अपेक्षाच नाही म्हणे महाराज काही आपली, बरोबर आहे? ते हनुमंतरायाला म्हणे माझं लग्न तेवढं होत नाही, तेवढं तुम्ही करून द्या. हनुमंतराय म्हणले वेड्या चुकीच्या दुकानात आलास रे. अरे मी या भानगडीतच कधी पडलो नाही म्हणे, ब्रह्मचारी माणूस आहे मी, आणि या लग्नाच्या आणि याच्या भानगडीत मी कधी पडलो नाही. हे बघ म्हणे बायको करून देण्याची हे ज्ञानच मला नाही म्हणे, हे काही मी तुझं काम करू शकत नाही. ते म्हणे हे बघा मी तुम्हाला सोडून दुसऱ्याला सांगू शकत नाही, माझं काय असन ते सुख दुःख मी तुम्हाला सांगू शकतो, तुम्ही काय करायचं ते करा, पण माझं लग्न तेवढं करून द्या. हनुमंतराय म्हणले हे बघ मी तर तुझं लग्न लावून देऊ शकत नाही, कारण बायको कशी मिळून द्यावी याचं ज्ञान आपल्याला नाही, पण याचं ज्ञान आपल्या मालकाला चांगलं आहे. म्हणे कोणाला? बोला. प्रभू रामचंद्राला. ते तिकडं एवढा मोठा धनुष्य उचलला, त्याला प्रत्यंचा लावली आणि सीता मातेला आणलं. किती अडचणीतून बायको मिळवली बघा. तिकडं जाय म्हणे तू, तिकडं तुझं काम होईल. अहो ते म्हणले पण ते मला कसं काय ओळखतील? आपली लेटर पॅडवर कोऱ्या सही घेऊन जाय म्हणे, आणि ले तुला काय लिहायचं तर जमीन नावावर करून घे, काय करायचं करून घे, विश्वास आहे तुझ्यावर, चल. कोऱ्या लेटर पॅडवर आपली सही ने म्हणेन, चल दाखव तिथं चिठ्ठी नेऊन. बस एकमेव आमदार कोऱ्या बॉन्डवर आणि याच्यावर सही करणारा म्हणजे रायमुलकर साहेब, बरोबर आहे ना? हनुमंतराय म्हणले आपली चिठ्ठी घेऊन जाय, आपलं लेटर पॅड घेऊन जाय आणि चल दाखव तिथं. घेतली चिठ्ठीने गेला हनुमंतरायाकडून चिठ्ठी घेतली आणि प्रभू रामचंद्राच्या तिथे आले. प्रभू रामचंद्रानं लगेच कशासाठी आले म्हणे हे चिठ्ठी वाचली. चिठ्ठी मी माझा एक भक्त तुमच्याकडे पाठवत आहे, काही करून तुम्ही त्याचं लग्न करून द्या, कळावे आपले हनुमंतराय. प्रभू रामचंद्रानं हनुमंताचं नाव पाहिलं, म्हणे हनुमंतराय या भानगडीत कधीपासून? हनुमंतराय या भानगडीत कधीपासून? पण म्हणले चला आपल्या हनुमंताची इच्छा आहे तर देऊ याचं लग्न लावून. थांब म्हणले. रात्रभर थांबवलं आणि सकाळी त्याचं लग्न करून. बस सोळी संसार चालू झाला आणि काही दिवसांनी पंढरपूरची वारी जवळ आली. पंढरपूरची वारी जवळ आली की यानं पिशवी भरायला सुरुवात केली. बायको म्हणे कुठं निघाले? तो म्हणे पंढरपूरला. ती म्हणे मला यायचं. तो म्हणे पंढरपूरला जाणं म्हणजे काय पुण्याच्या सारसबागमध्ये फिरून येणं नाही, लाख अडचणीला तोंड द्यावं लागतं, बरोबर आहे ना? आम्ही होतो सगळे एकाच दिंडीत, आम्हाला माहिती, खूप आनंद घेतो आम्ही दिंडीत बरं का. लाख अडचणीला तोंड द्यावं लागतं, चालायची सवय नसते मग पायाला फोड येतात. चप्पल घातली, हे बघा चप्पल घातली तर चप्पल चावतेन, काढून टाकली तर पायाला फोड येतात, पण चालावं तर लागतं. पाऊस आला तर किती अडचण, रात्रभर कधी जागं राहावं लागतं, बरोबर आहे ना भाऊ? पण लाख अडचणी असू द्या म्हणे पण मला यायचं. बायको आणि निघाले पंढरपूरला. पंढरपूरमध्ये आले आणि आल्यानंतर हा एकादशीची प्रदक्षिणा करायला निघाला. ओ चावले अरे जरा दमान हो द्या रे. हा लक्ष द्या माझ्याकडे. क्या बात है. मूड मध्ये आज मी काय झालं काय माहित मला. लक्ष देऊ नका बघा.
ती म्हणे मला येऊ द्या पंढरपूरला. गेले मजल करत पंढरपूरला पोहोचले. आणि हा एकादशी बरोबर भाऊची पण दिंडी आहे. एकादशी जे प्रदक्षिणा करायला निघाला. प्रदक्षिणा करायला निघाला की बायको म्हणे कुठे निघाले? तो म्हणे प्रदक्षिणा करायला. बायको म्हणे मला यायचं. तो म्हणे हे बघ आता हट्ट करू नको, रस्त्याचं वेगळं होतं, चुकलं हुकलं तर दिंडी नंबर सांगून त्या दिंडीत जाता येत होतं. 56 का आपलं? हा 56 दिंडी नंबर सांगितलं की कोणी विष्णू भाऊ म्हणलं की ते आणून सोडत होतं. पण आता जर पंढरपुरात चुकली तर पंढरी आठवल तुला. ती म्हणे हे बघा मी तुमच्या हाताला धरते पण मला येऊ द्या. अहो वारी केली न प्रदक्षिणा नाही केली म्हणल्यावर काही फायदा आहे का? हे बघा या जुन्या बायाला म्हणतात चालणं वारीला. म्हणलं चालणं वारीला. ती म्हणते माय मी आता ऐकलं लय मरणाची गर्दी असती. काय गर्दी न गिर्दी चाल. ती म्हणते येते पण मग पदराला धरून चालेल तुमच्या. ती नवी बाई काय म्हणते येते पण मी तुमच्या पदराला धरून चालल. ती म्हणते पदराला धरून चाल पण चाल. आणि मग त्या पदराला धरून मग आता ही आणलेली बाई आता ह्या जुन्या बाईला सवय असते पटपट चालायची, हिचं काही उरकत नाही. आणि ती पदराला धरून आपलं ते लटांबळ मागं चालूच तिचं. आणि ती जुनी बाई म्हणते अहो आता गर्दी नाही आता तर सोड. नको माय तुमच्या विश्वासावर आली असं करू नका बरं तुम्ही. बरोबर आहे का? नको माय बोलतं पदराला धरून चाल द्या. आणि मग ते पदराला धरून चालतात बघा. त्या बाया लय दिसतात दिंडीत अशा पदराला धरून चालणाऱ्या. आणि मग पाऊस यायला पाहिजे मग लय मजा. पाऊस आला की ते पान कापड अंगावर घ्यावं लागतं. आणि ते पान कापड सगळे एकाच कलरचे असतात. ती जुनी बाई पान कापड घेते अंगावर निघून जाते. ही दुसऱ्याच पान कापडाला धरून दिवसभर चालते. आणि पाऊस उघडल्यावर ही कापड काढते. आमचे माणसं कुठे? आम्हाला माहित तुमचे माणसं. माय आता बरोबर आहे काय? लक्ष मजा असते दिंडीमध्ये. आता कृष्णा महाराज होते ना यावर्षी, आमचे जवाई बी होते. आता येईनच जवाई आमच्या आहे. मग ते दिंडी म्हणजे एकदम छान असतं बघा. गेलो पाहिजे माणसानं. वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी बस. ती म्हणे हाताला धरते तुमच्या पण मला येऊ द्या. आणि दोघंही एकादशीची प्रदक्षिणा करायला निघाले बघा. लक्ष देऊन ऐका बरं का. हाताला हात धरला भाऊ आणि आले कुठं? वाळवंटात पुंडलिक रायाच्या मंदिराच्या जवळ. पुंडलिक रायाच्या मंदिराजवळ एकादशीला किती गर्दी असते हे ज्यानं प्रदक्षिणा केली त्याला माहीत. महाराज जिकडं जायचं तिकडं फक्त तोंड करून उभं राहायचं, फिरून पाहायचंच नाही. लोक इकडं कुठे मग ते चालतच जायचं. आता हे दोघं हाताला हात धरलेली ना. आता एवढ्या गर्दीत कुठं हाताला हात धरलेला. एक भली मोठी दिंडी आली महाराज आणि ह्या दोघांच्या मध्ये. आता या दोघांचे हात सुटले. आता ही 1000-1500 माणसाची दिंडी पास होईपर्यंत तर बायको दिशेनाशी झाली. बरे दिंडीवाली मधात कोणाला घुसू देत नाही ना. दिंडीतून मधात जायचं जमतच नाही. झेंड्या जाऊन जावं लागतं. रस्ता क्रॉस जरी करायचा असेल तर मधून टाळकऱ्यातून नाही, झेंडेकऱ्याच्या पुढून जावं लागतं. हा नियम आहे बरं का. मधून जाऊ देत नाही. भजनात विक्षेप नको असा आहे. मग ते एवढी दिंडी पास होईपर्यंत तर बायको दिशेनाशी झाली. आणि तिथं काय गर्दीत हो. बायको दिशेनाशी झाली महाराज. आता बघा एवढ्या अडचणीतून मिळवली आणि ती सांभाळता आली नाही. मग आता दिवसभर बायकोचा शोध घेतला बा. आता बायको हरवल्यावर का कमी दुःख आहे का? असा फोटो काढण्यासारखा चेहरा झाला त्याचा. मायबाप हरू द्या काय नाही वाटत. लय टणक हे म्हातारे काय ताण घेऊ नका तुम्ही. बायको ती हरवली हो. बरोबर आहे ना. बायको हरवल्या